नमस्कार मंडळी, मी वैशाली. माझ्या आवाजातली ही माझी पहिलीच व्हिडिओ आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माथेरानला. आपल्या घरातील मोठी मंडळी आपल्याला नेहमी सांगतात की कुठेही बाहेर जाताना पहिले देवबाप्पाचा आशीर्वाद घ्यावा आणि आम्ही देखील आमच्या ट्रिपची सुरुवात देवबाप्पाच्या आशीर्वादानेच करत आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या विघ्नहर्त्याच्या जयघोषानंतर आम्ही आमच्या ट्रिपची सुरुवात करत आहोत. झुळझुळ वाहे पुण्याचा निर्झर हो, निर्झर हो, श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. या गाण्याने आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली. प्रवासादरम्यान हिरवीगार झाडी, मस्त असं काळं आभाळ, इतकं छान वातावरण बघून आम्ही आमचा व्हिडिओ बनवण्याचा मोह बिलकुल आवरलेला नव्हता. माथेरानमध्ये एंट्री केल्याचा पहिला टप्पा म्हणजे नेरळ ग्रामपंचायतची कमान. या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे घाटवळणी रस्ता, घनदाट झाडी आणि सुंदर असं वातावरण. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही तिकीट घेण्यासाठी आलो त्यावेळेस वानर राजांनी दर्शन एवढं सुंदर दिलं, इतकं छान वाटत होतं त्यांना बघून, म्हणून मी पटकन एक छोटासा व्हिडिओ काढला त्याचा. आल्यानंतर आपल्याला एक पाटी दिसते जिथे इको पॉइंट, पोलीस स्टेशन अशा अनेक जागांचे नावं दिलेले आहेत आणि त्यांचे बाण पण दिलेले आहेत. आणि हो, इको पॉइंटला जाण्यासाठी आपल्याला 3 रस्ते असतात, पण आम्ही जंगलातला रस्ता निवडला बरं का. शॉर्टकट म्हणून हळूहळू आम्ही जंगलातल्या रस्त्याने सगळे हळूहळू पुढे निघालो. जंगलातल्या प्राण्यांची कमतरता कुठेही आम्ही भासून दिली नाही हा कोणाला. बात है आज की चांदनी में हम खो गए रात की रागिनी में, ये बाहों में बाहे आने लगा जिंदगी का मजा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. मायरा पॉईंट नंतर एका छोट्याशा वॉटरफॉलला आम्ही पाणी खेळण्याचा खूप आणि खूप जास्त सगळ्यांनी आनंद घेतला. मस्त मस्त फोटोज काढले, व्हिडिओज काढले.
अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण, स्वर्गासारखं दृश्य, एवढं सगळं एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि इंद्रधनुष्यसुद्धा आम्हाला अनुभवायला भेटला. सुंदर अशा निसर्गरम्य अनुभवानंतर मी वैशाली तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया नवीन डेस्टिनेशन, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला लाईक नक्की करा. थँक्यू.